नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण बॅक नेक डिझाइन बघणार आहोत. तर त्यासाठी मी हा बॅक पार्ट घेतलाय. उंची आहे 14.5 आणि छातीचं माप आहे 11.5. शोल्डर घेतले 5.5 इंच. तर बघा, आता आपण जो बॅक साईडचा गळा आहे त्याची मार्किंग करून घेऊ. ती इथे मी 2.5 इंच शोल्डरची मार्किंग करते गळा रुंदीसाठी. तर बघा, इथं 2.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर गळ्याची उंची घ्यायची. तर मी इथं गळ्याची उंची घेतेय 10 इंच. 9.5चा गळा आहे, अर्धा इंच प्लस करून 10 इंच गळ्याची उंची घेतली. त्यानंतर असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी असा बॉक्स बनवून घेतलाय. त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो शेप आहे, आता पान गळाच आहे, पण याला आपण काहीतरी नवीन लुक देणार आहे. तर त्यासाठी बघा, असा पान गळ्याचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेतलाय अशा पद्धतीने. ड्रॉ करून घेतला. त्यानंतर आपण हा जो ड्रॉ केलेला गळा आहे तो कट करून घेऊ. इथे मी कट करून घेते बघा. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जशी मार्किंग आहे त्या पद्धतीनेच आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, जो पान गळा आहे तो मी इथं कट करून घेतलाय. त्यानंतर बघा, इथं कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे आपण वापरणार नाही. तर इथं बघा, आता अगोदर आपण जे ब्लाउज पीस आहे ते अगोदर सरळ ठेवून घेऊ. इथे मी अगोदर ब्लाउज पीस घेते. बघा, आता हा सरळ भाग आहे. त्यानंतर अस्तर घ्यायचं. ते सरळ वरती सरळ असं ठेवून घ्यायचं. तर आपण याला कॅनव्हास वगैरे काही लावणार नाही. तर सरळ वरती सरळ ठेवून घ्यायचं. तर बघा, सरळ वरती सरळ ठेवून घेतलं. आता कमरच्या साईडने आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आता टीप देऊन घेणार आहे. आता तुम्ही बहुतेक जणांना प्रश्न पडतो का शिलाई मार्जिन म्हणजे काय? तर आपण जे वाढवतो पेपर पॅटर्न कटिंग करताना शिलाई मार्जिन, तर ती शिलाई मार्जिन घ्यायची असते आपल्याला प्रत्येक शिलाईमध्ये अर्धा इंच. तर बघा, आता आपण गळ्याला देखील इथं अशी टीप देऊन घेणार आहे. तुम्ही इथे पिन वगैरे देखील अटॅच करू शकता. मेन फॅब्रिक आणि गळा जो आहे तो म्हणजे सरकू नये त्यासाठी. तर इथं बघा, मी काही पिन वगैरे लावलेले नाहीये. असे स्टिच करते गळा. व्यवस्थित जो आहे तो गळा स्टिच करून घ्यायचा आहे. तर गळा आपण स्टिच करून घेतलाय. आता ते गळ्यामधलं एक्स्ट्राचं ते कापड आहे ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचे. ते इथं बघा, मी जे सर्व कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेते. सर्व कापड इथे व्यवस्थित कट करून घ्यायचंय. अस्तर कट नाही होऊ द्यायचंय. कट झाल्यानंतर बघा, याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. कट देताना काळजी घ्यायची की आपली जे कट्स आहे ते शिलाईपर्यंत जाऊ नाही द्यायचे. त्याने काय होईल, आपली शिलाई कट होईल. त्यासाठी तर बघा, आता आपण काय करणार आहे, जे आतमध्ये सरळ कापड आहे ते असं बाहेर काढून घेणार आहे. तर बघा, इथे मी असं बाहेर काढून घेतलंय सर्व कापड. व्यवस्थित काढून घ्यायचं. त्यानंतर बघा, कमरच्या साईडने आपल्याला इथं आता टीप देऊन घ्यायची. तिथं मी कमरच्या साईडने व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक फोल्ड करून इथे मी टीप देऊन घेते. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची. इथे बघा, मी अशी कमरच्या साईडला टीप देऊन घेते. त्यानंतर गळा बघा, जो गळा आहे त्या गळ्याला देखील आपण दाब टीप देणार आहे इथं. तर मी गळ्याला देखील असं व्यवस्थित फोल्ड करून घेते. व्यवस्थित सेट करायचं आणि आपण गळ्याला देखील इथं टीप देऊन घ्यायची. तर इथे मी बघा, गळ्याला देखील अशी व्यवस्थित टीप देऊन घेते. आता जो पॉइंट आहे आपला, म्हणजे पान गळ्याचा जो सेंटर आहे तो व्यवस्थित आपल्याला ठेवून शिलाई द्यायची. तिथं टर्न करून घ्यायचं, म्हणजे जो पॉइंट जो आहे तो व्यवस्थित दिसेल आपला. इथं बघा, मी गळ्याला अशी शिलाई देऊन घेते व्यवस्थित. तर गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन घेतली. हे बघा, अशा पद्धतीने गळ्याला पण शिलाई देऊन घेतली. आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊ. इथं बघा, मी जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला असं व्यवस्थित जॉईन करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या साईडचं देखील सेम त्याच पद्धतीने ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. बघा, इथे व्यवस्थित मी असं जॉईन करून घेते. जॉईन केलं त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचंय. तर मी एक्स्ट्राचं सर्व कापड जे आहे
ते सर्व कट करून घेते अस्तरच्या लोगोलोग. अस्तर कट नाही होऊ द्यायचंय आपल्याला, फक्त जे ब्लाउज पीसचं कापड आहे तेच कट करायचंय फक्त. इथे मी सर्व जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेते. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने स्टेप फॉलो करायचे आहे. तर बघा आता एक्स्ट्राचं सर्व कापड कट केलं, त्यानंतर बॅक साईडला आपल्याला टक्स द्यायचे. तर बघा सेंटरवर हा पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जो सेंटर आहे तो सेंटर दिसत असा असेल, व्यवस्थित सेंटर फोल्ड करून घ्यायचा आणि गळ्याच्या खालीच आपल्याला हा जो टक्स आहे तो द्यायचा आहे. तर इथं बघा मी एक साईडचा टक्स देऊन घेतला, तर दुसऱ्या साईडचा देखील सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सर्व असं ठेवून आणि दोन्ही टक्स चेक करायचे. आता दुसरा जसा दिलाय तर सेम त्याच पद्धतीने आपण हा देखील देऊन घेऊ. तर हे बघा इथून मी असं टक्स देऊन घेते. पुन्हा आता यावर लॉक करून आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. तिथे मी लॉक करून पुन्हा डबल शिलाई देऊन घेते. तर बघा शिलाई देऊन घेतली. असं बॅक साईडला आपले दोन्ही टक्स देऊन तयार झाले. तर इथं बघा आता आपण जो गळा आहे त्या गळ्याला आपण अशी पायपिंगची जी लेस आहे ती अटॅच करणार आहे. तर ही मी पायपिंगची लेस घेतली. तर ही आपण अशी अटॅच करून घेऊ गळ्याला. तुम्ही हीच लेस अटॅच केली असं काही नाही. तुमच्याकडे जशी असेल ती लेस तुम्ही अटॅच केली तरी काही हरकत नाही. तर बघा इथे मी अशी गळ्याला आता जो पॉइंट आहे आपला पान गळ्याचा जो पॉइंट आहे तिथे व्यवस्थित लेस जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. आपल्याला तो पॉइंट चुकवू द्यायचा नाही. तिथं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टर्न करून आपल्याला ही लेस जॉईन करायची. इथं बघा मी अशी पूर्ण गळ्याला जी आहे ही गोट पायपिंगची लेस आहे, म्हणजे पायपिंग लेस म्हणता येईल. ही पायपिंग लेस आपण इथं अशी जॉईन करून घेतली. जॉईन करून घेतली. आता एक्स्ट्राचं कट करून घेऊ. आपल्या गळ्याला जी लेस आहे ती लावून तयार झाला आहे गळा, पण त्याला आपल्याला अजून काहीतरी वेगळं लुक द्यायचं आहे. तर त्यासाठी बघा आता हे ब्लाउज पीस मधलंच कापड होतं. तुम्ही इथं असं 4-4 इंचचं मार्किंग करून एक असा चौकोनी बॉक्सचा तुकडा कट करून घेते. बघा 4 इंच मार्किंग करून, म्हणजे लांबीला पण 4 आणि रुंदीला पण 4 असं 4-4 इंचाचे आपल्याला 4 ते 5 तुकडे कट करून घ्यायचे. ते इथं बघा मी असा एक तुकडा कट केला. पुन्हा तोच तुकडा सेम कट टू कट व्यवस्थित ठेवून आणि त्याच मार्किंग मध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ते इथं अशा पद्धतीने मी 4 ते 5 तुकडे कट करून घेतले. तर बघा असे 4-5 तुकडे कट करून घेतले आता हे सर्व. त्यानंतर आपल्याला आता याची डिझाईन बनवायची. तर त्यासाठी बघा असं फोल्ड करायचं अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी. त्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं आणि आपल्याला इथून अशी टीप देऊन घ्यायची. बघा अशी टीप दिली, एक्स्ट्राचं थोडंसं धागे निघत असतील ते कट करून घ्यायचे. त्यानंतर बघा असं आपल्याला ओपन करायचंय. आता एक बाजूने असं ओपन करायचं. तरी बघा असं नखाच्या साह्याने देखील तुम्ही ओपन करू शकता. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे असे फूल आहे हे बनवून घ्यायचे. तर सेम मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. बघा खूप सोपी पद्धत आहे. तर इथं बघा मी असं बनवून घेतलं. एक्स्ट्राचं थोडं कापड कट केलं. त्यानंतर पुन्हा आपल्याला उलट करून ते फूल जे आहे ते असं बाहेर ओपन करायचंय. बघा नखाच्या साह्याने असे 2 फुलं मी बनवून घेतले. तर आता फुलं बनवून घेते. तुम्हाला अजून एक फुल असं बनवून दाखवते. बघा सेम या पद्धतीने बनवून घ्यायचं. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचं. हे बघा अशा पद्धतीने. तर हे जे फूल आहे आपण असे बनवून घेतले. आता मी इथं अशी 5 फुलं बनवून घेतली. आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण इथं अटॅच करणार आहोत. हा जो सेंटर आहे त्या सेंटरवर अशी लाईन मार्क करायची आणि सेंटरवर देखील असं मार्किंग करायची आणि इथून आता हे जे फुल आहे आपल्याला हे जॉईन करायला घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपण आता हे फुल आहे जॉईन करायला घेऊ. इथे बघा मी मशीन वरच हे फुल असे जॉईन करून घेते. इथं बघा ते एक फुल घेतलंय त्याला असं मागे पुढे करून पॅक करून घ्यायचं. त्यानंतर दुसरं घ्यायचं. दुसरं देखील सेम मागे पुढे करून पॅक करायचं. त्यानंतर अजून एक घेऊ आपण. ते देखील सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित असं लॉक करायचे. त्यानंतर आता फक्त आपल्याला एकच फूल लागेल. तर हे बघा ते इथं आपण असं ठेवून व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय, म्हणजे कुठेही गॅप वगैरे येत नाहीये ना. अशा पद्धतीने आपलं जे फूल आहे ते तयार झालंय. बघा आता मी 1-2 वेळेस असं
व्यवस्थित लॉक करून घेते. लॉक केल्यानंतर बाहेर काढून घ्यायचं. धागा कट करून घेते इथे मी. हे बघा अशा पद्धतीने असं फुल जे आहे ते आपण इथे तयार केलंय. आता बघा इथे मी असं ज्या आपल्या नॉड असतात त्या नॉड घेतल्या. त्यासाठी मी असं कट करून घेते लटकनसाठी. इथं बघा असे लटकनसाठी 2 तुकडे कट करून घेतले. ते व्यवस्थित चौकोनी आपल्याला हवे. चौकोनी तुकडे मी इथं कट केले. एक नॉड घ्यायची. अगोदर असं फोल्ड करायचं. त्यामध्ये ही नॉट ठेवायची. आणि बघा असं इथं आपल्याला एक लटकन तयार करून घ्यायचे. तर मी इथं असं हे जे लटकन आहे हे तयार करून घेते. त्यानंतर ओपन करायचं. हे बघा अशा पद्धतीने हे लटकन इथं तयार करून घेतला. तर दुसरं देखील सेम त्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊ इथे. इथं बघा दुसरं देखील लटकन सेम मी त्याच पद्धतीने तयार करून घेते. त्यानंतर पुन्हा ओपन करायचं. हे बघा आता तुम्हाला जेवढं म्हणजे लांब हवे आहे त्यानुसार तुम्ही इथं ठेवायचंय. आता हे बघा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं तुम्हाला कुठपर्यंत हवे हे लटकन त्या पद्धतीने. आता मी थोडं कट करून घेते मला कारण जास्त एवढं खाली नकोय. तर बघा कट करून घेतलं. आता आपण हे जे नॉड आहे ते असं या फुल जे बनवलंय त्यावर असं सेंटरला ठेवायचे आणि तिथं मशीनवर असं लॉक करून घ्यायचं. म्हणजे 1-2 वेळेस टीप देऊन घ्यायची अशी. हे बघा अशा पद्धतीने. तर ह्या ज्या नॉड आहे आपण इथं असं लॉक करून घेतल्या. धागा जो कट करून घेऊ आपण. तर बघा अशा पद्धतीने आता तुम्ही यावर बटन वगैरे देखील अटॅच करू शकता. अशा पद्धतीने आपण जी पानगळ्याची जी डिझाईन आहे ती तयार केली आहे. बघू शकता सिंपल मध्ये काहीतरी नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील मैत्रिणींनो सबस्क्राईब करत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.